विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसणार. बुलढाणा स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. राज्यात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी झाडाझडती सुरू. सोलापूरच्या डी-मार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी, तर छत्रपती संभाजीनगरमध्येही वॉलमार्टसह होलसेल दुकानं रडार. कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याची दिल्ली सरकारचा निर्णय. नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय. काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार. लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस उद्या पहाटे दिल्लीसाठी निघणार. दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, कोचीलाही कांदा पाठवणार. सुट्या तेलाच्या विक्रीवरून संभ्रम कायम. ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसोयीसह व्यापारीही नाराज. पाव किलो अर्धा किलोचा तेल पिशव्यांची विक्रेत्यांकडून मागणी. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही. निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू. मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्टीकरण. मालेगावात उपमहापौरांच्या दालनात पुन्हा टिपू सुलतानचा फोटो. देशासाठी बलिदान दिल्याचे फोटो लावल्याचं शाये हिंद यांचं वक्तव्य, तर संबंधित फोटो काढायला लावणार दादा भुसेनचा इशारा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द. मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय. वयोमर्यादा स्थगित, मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीतील सर्पदंश दुर्घटनेतील कुटुंबियांना 1 कोटींची मदत देण्याची मागणी. वसतिगृहातील वयाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. इतर मागण्या अजूनही कागदावरच असल्याची रोहित पवारांची टीका. तर वयाची अट रद्द केल्याचा उल्लेखच GR मध्ये नाही. सुजात आंबेडकरांचा. सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकरांनी घेतली BMC आयुक्तांची भेट. विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करण्यासंदर्भात भेट. राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द होणार हे आधीच माहिती होतं. सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश. निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसणार. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतावं लागणार. रामगिरी महाराजांना धमकावल्यास नेस्तनाबूत करू. महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अहिल्यानगरातील कार्यक्रमातून फडणवीसांचा इशारा. संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली. महाराष्ट्र आणि देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा. राहुल गांधींना भेटल्यावर खात्री पटते की त्यांनी मोदी शहांना खूप मागे टाकलंय. राऊतांची प्रतिक्रिया. 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य. भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा निर्णय. आगमन विसर्जनासाठीचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश. मराठी सक्तीविरोधात मराठी रिक्षा चालकांची हायकोर्टात धाव. जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी. तर कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू. मंत्री सरनाईकांची प्रतिक्रिया. पालघरच्या आश्रमशाळेतील मुलांच्या मृत्यू प्रकरणी SIT स्थापन. शाळेच्या किचनमध्ये त्रुटी आढळल्यानं नमुने तपासणीसाठी पाठवले. FDA कडून शाळा व्यवस्थापनाला तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश. जळगावातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी. कालिका माता चौक ते शिव कॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं. खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली. मुंबईच्या माझगावमध्ये गणपती आगमनावेळी अंडी फेकणाऱ्याला अटक. फटाक्यांचा त्रास झाल्यानं अंडी फेकल्याचा खुलासा. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची भायखळा पोलिसांची माहिती. बीडच्या आष्टीमध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. शेतकरी महिलेच्या प्रशासनासमोर संताप व्यक्त. 1,500 परत घ्या, पण जनावरांना जगवा, महिलेची मागणी. कसोटीच्या 3ऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाचा दबदबा कायम. श्रीलंकेच्या 265 धावांवर 8 विकेट्स. पहिल्या डावात श्रीलंका अजूनही 238 धावांनी पिछाडीवर.